कविता चौथी. श्रावण मास. श्रावण महिन्यामध्ये कोणते बदल होतात आणि त्या बदलानुसार सृष्टीमध्ये काय घडतंय. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म 1890 मध्ये झालेला आहे आणि 1918 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. निसर्ग कवी म्हणून ते प्रसिद्ध आहे. तर बालवयातच कविता लेखनाचा त्यांनी प्रारंभ सुरू झाला होता. 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात बालकवी म्हणून त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे. आणि बालकवीचा हा काव्यसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे आणि प्रस्तुत कवितेमध्ये श्रावण महिन्यातील निसर्गसृष्टीचे विलोभनीय असे वर्णन कवीने इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण महिन्यामध्ये मनाला हर्ष वाटतोय. तर हर्ष वाटण्यामागचे कारण काय असायला पाहिजे. चहूकडे सगळ्या चारही दिशामध्ये हिरवळ दाटलेली आहे. तर कधी क्षणामध्येच पाऊस येतोय तर कधी क्षणामध्येच ऊन पडतंय. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी इनलासे, मंगल तरुणी काय बांधले नभ मंडपी कुणी भासे. आणि जर का वर पाहिलंय पाऊस पडल्याच्या नंतर जे काही दवबिंदू आहे त्या बारीक थेंबामुळे इंद्रधनुष्य पाहायला मिळतोय. जणू काही एखादा गोफ विणलाय आणि आकाशाच्या नभो मंडपामध्ये मंगल असं तोरण बांधलेलं आहे. फुलाचं तोरण बांधलेलं आहे. सुंदर असा इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून नभो मंडपी तोरण बांधल्याचा आपल्याला भास होताना कवी म्हणतात. झाला असा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा, तो उघडे तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे ऊन पडे. आणि सूर्यास्त झाल्याचा जरासाही भास झाला. जणू काही सांज खुलली असं वाटायला लागतं. तर शिखरावरती उंच घरावरती वापस पिवळे ऊन पडताना पाहायला मिळते. उठती वरती जलदावरती अनंत संध्या रांगा पहा, सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप पहा. आणि ज्यावेळेस उठती वरती जलदा वरती अनंत संध्याच्या रांगा सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि नभावर म्हणजे आकाशामध्ये जणू काही सुंदर असं रूप पाहायला मिळते. बला कमला उडती भासे, कल्पसुमांची माळच ते उतरुनिया येती, अवनीवरती ग्रहगोलाची की एकमते. बलकमला उडत आहे असे भासत आहे आणि कल्पसुमनांची जणू ती काही माळच आहे आणि ते उतरून येत आहे अनावरती ग्रहलोकावरती पृथ्वीवरती एक माताने ते उतरून येताना पाहायला मिळतात. फडफड करुनी भिजले आपुले पंख, पाखरे सावरती सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. आणि फडफड करून जे काही पंख भिजलेले पाखरं आहेत तर ते पंखावरचे पाणी सावरत आहे. पंखावरचे पाणी काढत आहे आणि सुंदर अशा हरणी पूर्णावरती त्यांच्या बाळाला घेऊन बागडत आहे. खिल्लारे ही चरती राणी, गोपही गाती गाणी. आणि खिल्लारे कुर्णावर चरत आहे. चरणारी राणी म्हणून त्यांना म्हटलं गेलेलं आहे. आणि गोप नावाचे पक्षी तिथं फिरतात आणि गाणी गात आहे. मंजुळ पावा गायतयाच्या श्रावण महिमा एक सुरे.
आणि मंजूळ असा पावा वाजत आहे. गायतयांच्या श्रावण महिमा एक सुराने मिसळलेले आहे. सुवर्ण चंपक फुल्ला, सुवर्ण असा सोन्याच्या आकाराचा सुवर्ण असा चंपक नावाचा जे काही झाडाला फुले येतात तो फुल्ला आहे. विपणी रम्य केवडा दरवळला, आणि केवड्याचा जो काही वास आहे रम्य असा वास चहूकडे दरवळला आहे. परिजातकही बघता भामा रोषमणीचा मावळला, आणि त्याच्यासोबत परिजातक याचे सुद्धा फुले आलेले आहे आणि रोष मणीचा यामध्ये मावळून गेलेला आहे. सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्ध मती, आणि हातामध्ये परडी घेऊन आपण ते फुले वेचण्यासाठी फार असा आनंद होईल. वेगवेगळे जे काय परिजातकाचे फुलं आहे, केवड्याचे फुलं आहे, आणि हे फुले वेचून आपण हातामध्ये परडी घेऊन फुले गोळा करायला खूप असा आनंद वाटेल. सुंदर परडी घेऊन हाती परोपकंठी शुद्धमती, सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती. आणि काय केलेलं आहे, सुंदर अशा ज्या काही मुली आहे त्यांना वेणीला फुलं लावण्यासाठी आवडत आहेत, त्यामुळे परडी घेऊन त्यांनी जर का फुले गोळा केली तर त्याचा गजरा म्हणून लावता येईल, वेणीला लावता येईल, देवालाही देता येईल, इतर कामासाठी उपयोगी आणता येईल. रम्य फुले पत्री खुडती, आणि ते फुले आपल्याला तोडून देखील आणता येईल. काही झाडाचे फुले पडलेले असेल ती देखील वेचायला आनंद येईल. देवदर्शना निघती ललना, आणि हे फुले मिळाल्याच्या नंतर ही फुले सर्वप्रथम देवाच्या दर्शनासाठी सुद्धा आपल्याला उपयोगात आणता येईल. आणि हे जर का फुले आपण उपयोगात आणलेली तर देवदर्शन घेण्यासाठी ललना हर्ष माझ्या हृदयामध्ये आहे. आणि हे सुंदर असे फुले देवाच्या चरणामध्ये वाहण्यासाठी हर्ष आणि उत्साह मनात येत आहे. वदनी त्याच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. आणि काय सांगितलेले, फुले वाहताना वदनी त्याच्या वाचुनी घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. श्रावण महिन्यामध्ये कसे बदल झालेले, श्रावण महिन्यामध्ये कोणते बदल होत आहेत, हरणी कशा बागडतायत, पक्षी भिजल्याच्या नंतर कसे पंख फडफड करतायत, मंजूळ गीत कोण गात आहेत, आकाशामध्ये इंद्रधनुष्य कसा आलेलं आहे, श्रावण महिन्यामध्ये चौकडे हिरवळ कशी दाटलेली आहे, हे कवीच्या बालमनाचे चित्रित रूप आपल्याला कवितेतून पाहायला मिळते.